नमस्कार शेतकरी मित्रांनो. शिवम नर्सरीच्या माध्यमातून हायब्रिड टी-डी व डी-टी या जातीची नारळांची रोपे आपण उपलब्ध केलेली आहेत. ही शिवम नर्सरी उदगीर ऑफिसला उपलब्ध आहेत. या दोन जातीचं वैशिष्ट्य उंच वाढणाऱ्या व बुटक्या उत्कृष्ट जातीचा संकर तयार करून म्हणजेच दोन्हीची क्रॉसिंग करून तयार केलेली या दोन्ही व्हरायटी आहेत. टी-डी व डी-टी नारळाच्या मुख्य दोनच जाती उंच वाढणाऱ्या व बुटक्या. उंच वाढणाऱ्या जातीमध्ये त्यांचं वैशिष्ट्य उंचीवरती फळधारणा सुरुवात होते 5 ते 6 वर्षांनी आणि बुटक्या जातीमध्ये 3ऱ्या ते 4थ्या वर्षी सुरुवात होते. शेतकरी मित्रांनो, नारळाच्या उंच जाती बानवली, प्रताप, वेस्ट कोस्ट टॉल, आर्केरी टॉल या ज्या जाती आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. ह्या उंच वाढणाऱ्या जरी असल्या तरी याच जाती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. कारण या जातींना 5व्या-6व्या वर्षी फळधारणा होते, परंतु अगदी 200 फळापर्यंत प्रतिवर्षाला या जाती उत्पन्न देतात. या जाती आर्द्र वातावरणात पण येतात आणि कोरड्या उष्ण वातावरणात पण फळधारणा देऊ शकतात. त्या उलट ज्या जाती बुटक्या असतात, ज्याला आपण डॉर्फ म्हणतो, या कमी उंचीवर फळधारणा देतात, परंतु या रोगाला बळी पडणाऱ्या खूप नाजूक असतात. यांना फळधारणा अगदी खाली 3-4 फुटावर सुरुवात होते. 3ऱ्या वर्षी अगदी कमी वर्षामध्ये सुरुवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल या जातींकडे वाढतोय. कारण मजुराअभावी फळकाढणी अवघड झाल्यामुळे बुटक्या जातींकडे शेतकऱ्यांचा कल जरी वाढत असला तरी या जातींचं वैशिष्ट्य असं आहे की या फक्त आर्द्र वातावरणातच चांगलं उत्पन्न देऊ शकतात. पुढे या उंच आणि बुटक्या जातींचं आणखी दुसरी काही वैशिष्ट्ये आहेत. ते म्हणजे उंच जातीमध्ये जी काही फळं मिळतात आपल्याला, ती फळं जर आपण परिपक्व होण्याच्या अगोदर जर काढली तर त्यामध्ये पाणी मिळतं. परिपक्व झाल्यानंतर काढल्यानंतर खोबर चांगल्या प्रतीचा आणि तेलसुद्धा मिळतं. त्या उलट बुटक्या जातीमध्ये फक्त पाणी मिळू शकतं, खोबर चांगल्या प्रतीचा व तेल मिळत नाही. त्यामुळं उंच जाती ह्या शेतकऱ्यांसाठी कमर्शियल आहेत. मग आता पुढे समजून घेऊ टी-डी व डी-टी जाती शेतकऱ्यांनी का लावल्या पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांना अगदी कमी उंचीवर फळं पाहिजेत, मजुरांकडून कमी मेहनतीमध्ये ती फळं तोडली जातील, यासाठी या दोन जाती फायदेशीर ठरतात. कारण दोन जातीचा संकर असल्यामुळे, उंच व बुटक्या उत्कृष्ट उत्पन्न देणाऱ्या जातीचं संकर असल्यामुळे या दोन्ही जातीला उष्ण वातावरण व कोरडे हवामान सूट होते. कमी पाण्यावर येतात. अगदी 3ऱ्या ते 4थ्या वर्षी फळधारणा होते. टी-डी जातीला मध्यम उंचीवर 300-350 फळं लागतात व डी-टी जातीला खाली अगदी 3-4 फुटावरती 300 ते 350 फळं लागतात. या दोन्ही ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये डी-टी जातीचा नारळ हा आकाराने मोठा असतो. या जाती आता शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. परंतु बुटक्या, मलेशियन ग्रीन, चौघाट ग्रीन या जाती व उंच जाती नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होतात. परंतु बुटक्या, टी-डी व डी-टी या जाती संशोधन केंद्रामध्येच विकसित केल्या जातात. शिवम नर्सरीच्या माध्यमातून संशोधन केंद्रामध्ये विकसित केलेल्या या दोन्ही जाती आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, आता पुढे समजून घेऊ नारळाचे अर्थशास्त्र.
नारळामध्ये आपल्याला एका एकरमध्ये जर आपण लागवड केली तर साधारण एका एकरमध्ये 25 बाय 25 फुटावरती 70 झाडाची लागवड होते. तर आपल्याला TD किंवा DT आपण जात जर लावली तर यामध्ये आपण 300-350 फळं गृहीत न धरता फक्त 200 फळाचं आर्थिक गणित समजून घेऊ. प्रत्येक झाडापासून आपल्याला 200 फळं जर मिळाली तर 200 फळापासून साधारण आपल्याला 25 रुपये प्रति फळ जरी किंमत मिळाली होलसेलमध्ये तरी साधारण एका झाडापासून आपल्याला 5,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. तर आपल्या एका एकरच्या 70 झाडांपासनं साधारण 3.5 लाख रुपये कमीत कमी उत्पन्न आणि 25 बाय 25 फूट हे आयडियल अंतर ठेवूनच लावणं महत्त्वाचं आहे. तरच ती झाडं आपल्याला चांगलं उत्पन्न देतात. या पद्धतीनं आपण जर लागवड केली तर 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न प्रति एकरी कुठल्याही आंतरपिकाला अडचण न येता हे एक वेगळं उत्पन्न आपल्याला नारळापासून मिळत असल्यामुळं ज्याला आपण कल्पतरू म्हणतो, नारळाची कुठलीही वस्तू वाया जात नाही. वेगवेगळे नारळावरचे उद्योग सुद्धा आपल्याला उभा करता येतील. त्यासोबतच नारळाचं उत्पन्न पण मिळत राहील आणि आपल्याला 25 बाय 25 फुटावरती अंतर ठेवून नारळ लावायचं असल्यामुळे आपल्याला आंतरपीक सुद्धा घेता येईल. असं एक नारळाचं उत्पन्न त्यासोबतच आंतरपिकाचं उत्पन्न या दोन्हीचं आर्थिक गणित जर आपण साधलं तर एक चांगलं उत्पन्न देणारं हे नारळ पीक ठरू शकतं. त्यामुळे अधिक माहितीसाठी आमच्या शिवम नर्सरीच्या टीमशी आपण संपर्क करा. आमच्या शिवम नर्सरीचा नंबर आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ व डिटेल माहिती पण आपण त्याच्यामध्ये देत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदतीची व फायद्याची ठरू शकते. त्यासोबतच आपल्याला या TD, DT व या ज्या हायब्रिड जाती आहेत या संदर्भात असतील किंवा या बुटक्या मलेशियन, चौघाट ग्रीन या जाती किंवा उंच वाढणाऱ्या बानवली प्रताप, वेस्ट कोस्ट टॉल, आर्केरी टॉल या जाती संदर्भात आपले काही प्रश्न असतील, लागवडी संदर्भात आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला आपण संपर्क करू शकता व तसेच या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपले प्रश्न पण विचारू शकता. धन्यवाद.